Hello student, I am RP Chavan from SNJ High School Chandwad. This is part 2nd. In part 1st, we have learned warming up section of 1.4 of 10th standard Be Smart. Today we are going to learn the lesson. You have to read the book. You have to read the text. I will only explain in short. Try to explain in short. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. विजेते हे काही जिमखान्यात तयार होत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. त्यांच्यामध्ये काहीतरी असतं इनसाइड देम. काय काय असतं? अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. डिझायर इच्छा पाहिजे त्यांची, म्हणजे चॅम्पियनची इच्छा असते त्यामुळे ते यशस्वी होतात. ड्रीम त्यांचं स्वप्न असतं त्यामुळे यशस्वी होतात. दृष्टी असते त्यामुळे ते यशस्वी होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याकडे अजून काय असतं? स्किल अँड द विल. स्किल कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु इच्छा ही स्ट्रॉंगर दॅन म्हणजे त्या स्किलपेक्षा, कौशल्यापेक्षा इच्छा ही महत्त्वाची असते, जास्त स्ट्रॉंग पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह म्हणजे भरभराट होणे, प्रॉस्पर. यशस्वी जे उद्योजक असतात, व्यावसायिक असतात, त्यांची भरभराट ह्याच प्रकारे होत असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आपल्या सगळ्यांकडे नॅचरल टॅलेंट आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता आहेत. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल्स इन लाईफ. जर आपण त्या टॅलेंटचा उपयोग म्हणजे त्या नॅचरल टॅलेंटचा उपयोग जर केला तर त्यासाठी आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी जीवनाचं, तर काय? वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण सहजपणे जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकणार नाही जर आपण ॲक्शन म्हणजे कृती केली नाही, त्या पद्धतीने ॲक्शन घेतली नाही तर आपण यशस्वी होणार नाही. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट विच अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. दिस इज द फर्स्ट. अँड सेकंड इज अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. दीज आर टू थिंग्स. बघा, पहिलं जे आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे अस्सलपणा असण्याची समज पाहिजे आपल्यामध्ये. दुसरं स्टेपिंग स्टोन, मैलाचा दगड असणं म्हणजे थोडक्यात एक आपल्याला मार्गदर्शक असणं, मार्ग दाखवणारं असणं. टू इल्युमिनेट द पाथ म्हणजे आपल्याला मार्ग दाखवून आपल्या मार्गात प्रकाश पडणे. आपल्या जसं पुढे जातो तसं मार्गात आपल्याला प्रकाश जर मिळत गेला, म्हणजे थोडक्यात आपल्याला यश मिळत गेलं, माहिती मिळत गेली तर आपण ते पुढे जात असतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ म्हणजे इनचार्ज ऑफ म्हणजे ताबा घेणे किंवा इनचार्ज असणे, ताबा असणे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. परस्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. परस्युएशन म्हणजे पाठपुरावा करणं. तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी, भविष्यात यशस्वी होण्यासाठी गोल्स म्हणजे ध्येय हे एक प्रकारचा आपल्याला मार्ग दाखवत असतात, आपल्याला मदत करत असतात. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स. हेल्प स्टिअर मार्ग दाखवणे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ rather than simply drifting along letting things happen. मीन्स त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जीवनामध्ये, पूर्ण जीवनाच्या काळामध्ये मार्ग दाखवण्यास मदत होते, मार्ग जाण्यास मदत होते जर आपण म्हणजे सहजपणे चाललंय असं करत न जाता आपल्याला योग्य प्रकारे मार्ग त्यामुळे दिसत असतो. सेटिंग गोल्स मे appear easy
but for some it is quite challenging. बघा, ध्येय निश्चित करणं हे सोपं वाटतं, परंतु काहींना ते चॅलेंजिंग म्हणजे एकदम आव्हानात्मक सुद्धा वाटत असतं आणि आहे आव्हानात्मक. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजे एखादं गोल निश्चित करण्यासाठी फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अयशस्वी होण्याची भीती असणं हे आपण टाळलं पाहिजे. जर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं इन द ॲब्सेन्स ऑफ गोल म्हणजे ध्येय निश्चित नसेल तेव्हा आपल्याला भीती नको. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी काय आहे, आपल्यालाच निश्चित करायचं आहे की शेवटी आपल्याला काय प्राप्त करायचं आहे हे आपल्यालाच निश्चित करायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. ध्येय तडीस नेण्यासाठी जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, ते रिकमेंड म्हणजे ॲडवाईस करतात, शिफारस करतात 5 स्टेप अप्रोच. 5 स्टेप अप्रोच ते आपल्याला दृष्टिकोन 5 स्टेप सांगतात. कोणत्या स्टेप आहे 5 ते आपण आता बघणार आहोत. बघा, स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स people reach success. SMART stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. स्मार्ट गोल्स, आता स्मार्टचे 5 आहे. स्मार्ट हा एक वर्ड आहे, त्याचं ॲक्रोटिक आपल्याला माहिती आहे. हिअर इज ॲक्रोस्टिक ऑफ स्मार्ट. S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic, T for time bound, that is timely. These are the हे ॲक्रोस्टिक आपल्याला स्मार्टचं सांगता येईल. अजून एक आहे स्मार्टचं जे आपल्या पुस्तकात आहे ते पण आपण बघणार आहोत. Here is, this is SMART: specific, measurable, achievable, realistic, and last one is time bound. First is specific. We will see specific. See, SMART goals have a specific rubric. Rubric means a guideline or heading. रुब्रिकचा अर्थ आहे गाईडलाईन किंवा हेडिंग. म्हणजे काय की आपल्याला मथळा असतो वर्तमानपत्राचा, त्याला पण रुब्रिक म्हटलं जातं. एक गाईडलाईन असते ती आपल्याला त्या पद्धतीने. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग a specific area for improvement. एक स्पेसिफिक पाहिजे आपल्याला, काहीतरी निश्चित ध्येय साध्य होण्यासाठी एक निश्चित पाहिजे. तर इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाय, ते काय काम करतं, इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. एक आपलं काय प्रगती होणार आहे, कुठे काय हे सांगण्यासाठी, प्रगती होण्यासाठी एक म्हणजे निश्चित असं एरिया, क्षेत्र आपल्याला माहिती आहे. द मोर स्पेसिफिक एरिया द मोर रिफाईंड. जेवढं जास्त स्पेसिफिक तेवढं शुद्ध द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल्स कॅन बी. आपल्याला ध्येय निश्चित करण्यासाठी ते आपल्याला जास्त उपयोगी पडत असतं. इट मेक्स इट इझियर सोपं जातं. टू सेट पॅरामीटर्स म्हणजे घटक. अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आपल्याला ध्येय म्हणजे ते स्पेसिफिक आहे. इट मेक्स इट इझियर, आपल्याला ते सोपं जातं म्हणजे सोपं बनवतं आपलं
घटक निश्चित करण्यासाठी टू वर्क टुवर्ड द गोल, आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आपलं ते स्पेसिफिक जर असेल आपलं तर ते सोपं पडतं. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण इथं दिलेलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजे जर आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर आपण ते किती एक्झॅक्ट बांधू शकतो, केवढं बांधू शकतो, आपली कॅपॅसिटी काय, हे सर्व आपल्याला ते स्पेसिफिक झालं तर ते आपल्याला निश्चित ठरतं. मेजरेबल. नेक्स्ट आहे मेजरेबल. क्वालिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वालिफाईंग मापन करणे, जे गोल्स आहे, दिस इज सेकंड क्वालिफाईंग. measurable. Qualifying goals provide specific ways to track progress against goals. This picture measurable. What it is, म्हणजे आपल्या जेवढं आपल्याला आपलं माहिती पाहिजे की आपलं जे ध्येय साध्य करायचं आहे त्याला कसं जावं लागणार आहे. इट इज कॉल्ड measurable. measurable. Qualifying goals provide specific ways, निश्चित असा मार्ग, टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आपल्याला ते कळलं पाहिजे की आपण ध्येयाच्या कितपर्यंत आहोत. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. बघा, बेंचमार्क एक निश्चित असं काय दर्जा काय आहे हे ठरवण्याचं एक मापन आपण म्हणतो, ज्यावरून आपण मापन करतो त्याला बेंचमार्क म्हणतात. दिस मेक्स इट इझी. मेजरेबल जे काय आहे आपण डोक्यात ठेवलं की त्याने आपल्याला सोपं पडतं. आपण त्या ध्येयाच्या किती काळ आपण ध्येयापर्यंत पोहोचू, किती दूरवर आहे, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, एक उदाहरण इथं सांगितलेलं बघा. व्हाईल प्लेइंग फुटबॉल one's exact role and position has to clearly defined. म्हणजे आपण जर फुटबॉल खेळत असेल तर आपल्याला गोल करायचा असेल तर आपल्याला एक्झॅक्ट आपली रोल काय, आपली भूमिका काय, आपलं स्थान काय हे आपल्याला निश्चित करता येतं ते मेजरेबलमुळे. देन अचिवेबल. नेक्स्ट आहे अचिवेबल. Setting goals that can be completed in the designed period of time. निश्चित गोल निश्चित करणं हे कम्प्लीट कॅन बी जे कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझाईन पिरियड ऑफ टाईम. म्हणजे एक नियुक्त अशा पिरियड काळामध्ये ते आपलं गोल निश्चित झालं पाहिजे, ध्येय निश्चित झालं पाहिजे. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन गेला, मैलाचा दगड, एक मार्गदर्शक असं आपण सूचना म्हणू. आपला जे काही मार्गाने जायचं ते आपल्याला जे मार्ग दाखवतो त्याला माहिती स्टेपिंग स्टोन. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स. कधी कधी आपल्याला हे छोटे छोटे गोल्स जे आहे हे काय काम करतात, ब्रॉडर गोल निश्चित करण्यासाठी. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर, जे नंतर आपलं करिअर, आपलं व्यवसाय, आपलं आयुष्य ज्यामुळे निश्चित केलं जातं ते छोटे छोटे ध्येयावरूनच यायचं. ॲज स्टुडंट, उदाहरण, ॲज स्टुडंट वी कांट बिकेम अ प्रेसिडेंट. बघा, आपण स्टुडंट असून प्रेसिडेंट बनू शकत नाही, प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही. परंतु कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. पण आपण त्या हाईट म्हणजे भविष्यात आपण प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट या पद्धतीने जाऊ शकतो
हे आपल्याला ह्या छोट्या छोट्या ध्येयावरून होऊ शकतं, साध्य होऊ शकतं. देन रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. रिअलिस्टिक, सत्य पाहिजे आपल्याला. इट इज, सत्य माहिती पाहिजे असं रियालिटी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑफ एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे आपण जे काही गोल निश्चित करणार आहे तर आपल्याला आपली काय रियालिटी, आपण काय आहोत हे माहिती पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपल्याला जर गणित येत नाही तर आपण त्या पद्धतीनेच विचारपुढचं ध्येय निश्चित करायचा प्रयत्न करतो असतो. हां, भले नंतर प्रयत्न करून मिळू शकतो, परंतु सध्या आपण ध्येय निश्चित, आपली ताकद काय. उदाहरणार्थ आपल्याकडे ताकद नाही आणि आपण एखादं खूप मोठं ध्येय निश्चित करणं, म्हणजे रियालिटी पण आपल्याला माहिती पाहिजे. इट इज कॉल्ड रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज, म्हणजे कौशल्य. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. कौशल्य आपल्याला मिळणं याला वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे आपण अगदी थोड्या वेळामध्ये, कमी काळामध्ये, इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, कमी वेळामध्ये आपण एक्सपर्ट होणं हे काय आहे, अनरिअलिस्टिक आहे. म्हणजे खरं नाही आहे, सत्य नाही आहे, हे रिॲलिटीच्या सत्याच्या दूर आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल अँड अटेनिंग गोल्स. म्हणजे आपण रिअलिस्टिक असणं, बीइंग रिअलिस्टिक, याच्यामुळे काय होतं, इट इज इझी टू सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. म्हणजे आपलं ध्येय साध्य होण्यासाठी, ध्येयापर्यंत जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी ते आपल्याला सोपं जातं. If defensive and not aggressive goal perhaps lacks realism. रिअलिस्टिक वास्तववाद. बघा, डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक, बट नॉट ॲग्रेसिव्ह, आक्रमक नको. जर आपण बचावात्मक परंतु आक्रमक नसलो, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. मग अशा वेळेस काय कमी असतं, कदाचित वास्तववाद हा त्यात ध्येय साध्य होण्यासाठी कमी पडतो. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधर टू दॅट पिक्चर. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर. आपल्यासमोर स्पष्ट असं चित्र पाहिजे मनामध्ये. कुठे, मनामध्ये आपल्या स्पष्ट चित्र पाहिजे. अँड मस्ट हॅव ॲबिलिटी, आपल्यामध्ये क्षमता पाहिजे. टू अधर पालन करणं म्हणजे मिळवणं, ते एखाद्या गोष्टीला आपण चिटकून राहणं. म्हणून टू दॅट पिक्चर म्हणजे जे गोल, जे ध्येय निश्चित केलं आहे त्याच्याशी आपण चिटकून राहिलं पाहिजे. हे आपल्या मनामध्ये, आणि ते आपल्यामध्ये कौशल्य पाहिजे, आपल्यामध्ये ती ॲबिलिटी पाहिजे, ती समर्थ पाहिजे आपण त्या पद्धतीने, असं याचा अर्थ होतो. पुढचं कौशल्य आहे, पुढचं स्मार्ट, दॅट इज टी फॉर टाईम बाउंड. टाईम बाउंड. Time bound. It is last. Time bound. Establish time parameters around each goal. Again, establish time parameters around each goal, as it will help increase focus and
अकाउंटेबिलिटी. बघा, एस्टॅब्लिश टाईम. कोणतंही ध्येय साध्य झालं तर त्याला टाईम, आपल्याला टाईम पॅरामीटर म्हणजे जे काही वेळ किती लागतो, काय प्रत्येक गोल, अराउंड ईच गोल, तो आपण स्थापित केला पाहिजे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. जबाबदारी, अकाउंटेबिलिटी मीन्स जबाबदारी. आपण कोणतेही ध्येय निश्चित केल्यानंतर त्याला किती वेळ लागतो हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचे जे काही एक निश्चित वेळ द्यायचा प्रत्येक गोष्टीला, जेणेकरून आपल्याला ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे आपल्याला आपलं जे काही लक्ष केंद्रित होतं त्या ध्येयाच्यावर. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. इथे एक उदाहरण दिलं आहे, टू रिड्यूस वेट. समजा वजन कमी करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे कसं गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन, म्हणजे कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत, टाईम बाउंड ॲक्शन, कोणत्याही प्रकारची वेळेचं बंधन न पाळता जर आपण ते कार्य करत राहिलो तर आपण कसं वजन कमी करणार. इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी. ते काही सत्यतेत उतरणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. मग ते काय असू शकतं, डाएट असू शकतं, एक्सरसाइज व्यायाम, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. एक्सरसाइज, डाएट, स्ट्रेस फ्री थॉट. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड. हे सर्व आपण सराव केला पाहिजे. अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन. इम्प्लिमेंटेड अंमलबजावणी करणे, विदाऊट हेजिटेशन कोणतेही काकू न करता किंवा मनाची द्विधावस्था नको आपल्यामध्ये, किंवा डाऊट ऑर इंडिफरन्स, दुर्लक्ष. बट विदिन अ डेडलाईन, म्हणजे आपले एका डेडलाईन म्हणजे आपलं निश्चित पाहिजे का टाईम बाउंड, ह्या काळापर्यंत माझं हे काम झालं पाहिजे, तर आपलं हे आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. नेक्स्ट, विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. हे सर्व काय व्हॅल्युएबल आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. जे काही ह्या 4 गोष्टी सांगितल्या, विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम, हे आपल्याला काय करतात, स्पार्क ऑफ म्हणजे आपल्याला एक प्रकारे प्रकाशमान करतात, मार्ग दाखवतात, आपली इमॅजिनेशनसुद्धा वाढवतात, त्याला जागृत करतात. अँड एनकरेजस, आपल्याला एनकरेज करतात टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच, कुठे जायचं आहे आपल्याला हे निश्चित करण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात. ह्या 4 गोष्टी, विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स. इन ऑर्डर टू गेट देअर, तिथं जाण्यासाठी, हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. इन ऑर्डर टू, च्याकरिता, टू गेट देअर म्हणजे आपलं ध्येय निश्चित होण्यासाठी, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. बघा, लाईफ इमेजेस आपल्या जीवनाच्या ज्या काही प्रतिमा असतील त्या, डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल, प्रॅक्टिकल आपण असलं पाहिजे, रिअल माहिती पाहिजे, डाऊन टू अर्थ. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज, आपले जे काही स्ट्रॅटेजीजचा अर्थ आहे प्लॅन ऑफ ॲक्शन, योजना. एक्झिक्यूटचा अर्थ आहे कार्यान्वित करणे. आपल्याला त्या जी योजना आहे ती कार्यान्वित करण्यासाठी करणंसुद्धा आवश्यक, प्लॅन, त्याची योजना पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. हे महत्त्वाचं आहे बघा.
द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी. म्हणजे आपण ध्येय साध्य करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतोय, क्वालिटी किती क्वालिटीने आपण लढतोय. क्वालिटी म्हणजे माहिती आहे आपल्याला दर्जा, क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात एनर्जी आपल्यामध्ये जी काही एनर्जी असते ती किती प्रमाणात आहे. वी पुट फोर्थ, आपण त्यात ध्येय साध्य करण्यासाठी होतो. डायरेक्टली इम्पॅक्ट, त्याचा परिणाम होतो कशावर, रिझल्टवर. म्हणजे आपलं ध्येय साध्य होण्यासाठी त्याचा उपयोग हा होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आपलं जीवन हे कशासारखं आहे, लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. आपलं जीवन हे तुतारीसारखं आहे. कसं, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. तुतारी जशी आपण हवा जशी फुंकू, जेवढी जोरात, जेवढी चांगली, त्या पद्धतीने तुतारी वाजेल, बरं का नाही. तसं आपलं जीवन आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपलं गोल साध्य होण्यासाठी आपण जेवढं प्रयत्न करू, वी कांट गेट एनिथिंग आउट. त्याचा आउटपुट, त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळणार नाही. नेक्स्ट, सक्सेस इज वॉक. सक्सेस इज वॉक इन द डार्क. यश हे काय आहे, अंधारात चालण्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. बघा, फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे आपण योग्य पद्धतीने चालतोय का नाही, म्हणजे आपल्या कौशल्यावर आपण किती मास्टर, म्हणजे थोडक्यात त्याचं कौशल्य आपण किती चांगल्या पद्धतीने प्राप्त केलं आहे. अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस, आणि कसं आपण पुढे पुढे जातो आहे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. हे सर्व कशावर अवलंबून आहे, हाऊ वी अप्रोच, आपण कशा पद्धतीने त्या ध्येयापर्यंत जातोय, कसं ध्येयाला सामोरे जातोय, ध्येय प्राप्त करण्यासाठी कसं प्रयत्न करतोय ते. अँड टॅकल द प्रॉब्लेम, आणि ज्या काही समस्या आपल्या मार्गात येत आहे त्याला कशा पद्धतीने आपण करतोय, त्याला कशा पद्धतीने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय, हे सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी is to find the footing of our next step. The best way to get from where we are, आपण कुठे आहोत, where we want to be, कुठे जायचंय, is to find footing of our next step. आणि आपलं पुढचं पाऊल कशा पद्धतीने ठेवायचं हे यावर सर्व अवलंबून आहे. when we take next step, जेव्हा आपण पुढचं पाऊल ठेवू, it should support and hold us without a crack. आणि त्यावेळेस आपल्याला काय होईल, इट शुड सपोर्ट, आधार मिळतो, आणि कोणत्या प्रकारचा तडा त्या आपल्या ध्येयापर्यंत जाताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा तडा जात नाही. थोडक्यात कोणत्याही प्रकारची समस्या आपल्या पुढे येत नाही. अशा प्रकारे हा आपला लेसन संपलेला आहे. आपण हा बघितलेला आहे. मित्रांनो, हा धडा दोनदा बघायचा आहे, बघून वाचायचं आहे. मी समजून सांगितलं आहे माझ्या, आणि त्यानंतर जे नंतर दिलेले प्रश्न आहेत, मार्जिनमध्ये प्रश्न दिलेले लाल याच्यात, ते पण आपण वहीत सोडवायचे. ते मी नंतर चेक करणार आहे. नंतर वर्कशॉप आहे, वर्कशॉप पण सोडवायचं आहे. काही अडचण असल्यास मला विचारायची. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, नीट समजून घेतल्याबद्दल आपला खूप आभारी आहे. थँक यू व्हेरी मच. गुड बाय. टेक केअर. स्टे होम.